अतोडबंद भाग 29. दीपालीची केस कोर्टात उभी झाली होती. दीपालीने स्वतःवरती फार मोठा संयम ठेवला होता. आरोपीचा वकील नव्हताच, पण कोर्टाने देऊ केलेला वकीलही ते नाकारला. साक्षी पुरावे होत होते. दीपालीने स्वतःचा गुन्हा कबूल केला होता, त्यामुळे सरकारी पक्षाला पुरावा गोळा करण्यासाठी जास्त धावाधाव करावी लागली नव्हती. दीपालीने आपल्या जबाबात सारा काही सांगितलं. तिचं बालपण, झालेला अत्याचार आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेलं जीवन, बाबांचा मृत्यू, लहानपणापासून ऐकलेली बोलणी, आईचं मरण आणि त्यानंतर भयानक एकाकीपण, बाबांनी मदतीचा पुढे केलेला हात, त्यांनी लावलेली माया, घेतलेली काळजी आणि मध्येच प्रमोद ढोलके याचं नाव कसं समजलं, त्या नावाबरोबर आठवलेलं भयानक गतजीवन, ते कष्ट, ती अवस्था. त्या भरात आपण प्रमोदला मारलं. सारं सांगितलं तिने. आधीच खरं होतं, पण प्रमोदला कोणी मारलं हे फक्त त्या अनोळखी स्त्रीला आणि दीपालीलाच ठाऊक होतं. पण ते दुसऱ्या कोणाला कळणार नव्हतं. दीपाली हे सर्व सांगताना कधी रडत होती, कधी हताश होत होती, तर कधी चिडत होती. तिचा एक एक शब्द ऐकणाऱ्याच्या हृदयापर्यंत जात होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी उभं करत होता. दीपालीबद्दल अपार सहानुभूती निर्माण होत होती. साहेब, प्रमोद सारखे नराधम समाजाचा एक कलंक आहे. मी तो कलंक धुवून टाकला आहे. असे अनेक प्रमोद समाजात पैशांच्या जोरावर किंवा ताकदीच्या जोरावरती मोकळेपणाने वावरत असतील. त्यांना कुणीच कधी काही करू शकणार नाही. मोकार सुटलेल्या या कामाध्यांना कुणीच आवरू शकणार नाही. साहेब, आमच्या सरकारने जगायचं कसं, राहायचं कसं? ना जवळ पैसा, ना कोणाचं पाठबळ, म्हणून असाच अत्याचार सहन करायचा? हा समाज तरी कसला? चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला देता? माझा दोष नसताना आजपर्यंत मला समाजाने टोचून काढलं. मी एक गरीब स्त्री, हाच माझा दोष? साहेब, माझ्या हातून जे घडलं ते घडलं. त्याबद्दल कायद्यात जी काही शिक्षा असेल ती मला द्या. फक्त एकच सांगते, खूप वर्षापासून मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे. निकालाच्या दिवशी कोर्टात खूप गर्दी झाली होती. हॉल खचाखच भरला होता. वर्तमानपत्रांनी या केसला बरीच प्रसिद्धी दिली होती. निकाल ऐकायला सारे उत्सुक होते. कोर्टाने तिचे वय आणि खून घडला त्यावेळीची तिची मनस्थिती लक्षात घेऊन तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निकाल ऐकून तमाम नागरिक हळहळले. दीपालीबद्दल त्यांना सहानुभूती होती, पण कायदा पुराव्यावर चालतो, सहानुभूतीवरती, भावनांवरती चालत नाही, हे सिद्ध झालं. रावसाहेबांना निकाल ऐकून फार दुःख झालं. त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यात आसव गोळा झाली. आपण हरलो. जिला जे सुख देण्याचं ठरवलं होतं त्याचे पूर्ण उलट चित्र निर्माण झाले. दीपालीने वकील न स्वीकारून स्वतःचा घात केला, असंच त्यांचं म्हणणं होतं. रणजित जड अंतकरणाने उठला. दीपालीला शिक्षा होणार हे कळत होतं, तरी प्रत्यक्षात कोर्टाने दिलेला निकाल तेव्हा हृदयात कालवाकावल झाली. हे असं नको व्हायला होतं, पण त्याचा या गोष्टीवरती इलाज नव्हता. दीपालीला घेऊन पोलीस निघाले. दीपा, रणजितचा आवाज ऐकून दीपालीची पावले थबकली. रावसाहेबांनी ती आग ऐकली. तेही दीपाजवळ येत होते. दीपा, होणारं होऊन गेलं. तुझ्या दुःखात मी सहभागी आहे. दीपा, 12-14 वर्षे म्हणजे काही संपूर्ण जीवन नाही. मी वाट पाहीन तुझी. दिवसाचे 24 तास, वर्षाचे महिने आणि वर्षांमागून वर्ष मुदत राहीन मी. दीपा, तू तुरुंगातून सुटशील तेव्हा मी इथे असेन. तुला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मी प्रतीक्षा करेन. दीपा, तुझ्याशिवाय जीवन व्यर्थ आहे हे समजलंय मला. रणजित, तुम्ही हे बोलता आहात? दीपा, खरं तेच सांगतोय मी. दीपा, शिक्षेचा काळ मोठा असला तरी प्रतीक्षेची सवय झाली की ती प्रतीक्षेची यातना हळूहळू कमी होत जाईल. दीपा, किती वेळा माझं मन उघड करण्यासाठी मी तुला भेटायला येत होतो, पण प्रत्येक वेळी माझी भेट नाकारून तू माझ्यावर अन्याय करत होतीस. पण आता लक्षात ठेव, तू माझी आहेस. मी वाट पाहीन तुझी. बाबा, ऐकता आहात ना तुम्ही? यांचं हे भलतं बोलणं मला आवडत नाही. बाबा, तुम्ही यांची समजूत काढा. मी त्यांना पूर्वीही योग्य नव्हते आणि आता तर काय, आणखीन एक कलंक माझ्या माथी लागला आहे. साऱ्या जगाला माझं जीवन कळलं आहे. बाबा, सांगा ना प्लीज. दीपा, तुला माहीत आहे माझा स्वभाव. मी मुलांच्या निर्णयात कधी हस्तक्षेप करत नाही. बेटा, रणजितसाठी, माझ्या घरासाठी स्वतःला सांभाळून राहा. बाबा, आता कसं सांगू तुम्हाला? तुमच्या सर्वांपासून, रणजितपासून दूर जाण्याचा निश्चय केला होता. म्हणून तर मी हा खून माझ्या माथ्यावर घेतला. भावना वेगात
दीपाली खरं ते बोलून गेली. याचा अर्थ काय दीपा? बाबा, मी नको ते बोलून गेली. दीपा, खरं काय ते मला समजायला पाहिजे. नाही बाबा, काही नाही. दीपाला त्या विषयावरती बोलायचेच नव्हते. रावसाहेब तिच्या त्या वाक्याचा साशंक झाले होते. त्याने दीपाकडून खरं काय ते काढून घ्यायचे ठरवले. दीपा, तू आता जे बोललीस त्यात काय ते सत्य असणार. या दिवसात तू मला खूप यातना दिल्यास. मला तुझ्यासाठी काही करायची संधी दिली नाहीस, तरीही मी तुझ्यावर रागवलो नाही. पण आता माझी शपथ हो तुला. काय ते बोल. बाबा, तुमची शपथ मी मोडू शकत नाही. तो खून मी केला नव्हता. मग कोणी? मी फक्त तिला पाहिलंय. तिला तिथून पळून जाण्यास मदत केली. म्हणजे पुन्हा तिला पाहिल्यावर ओळखशील? हो, पण बाबा, आता त्याचा विचार करून काय उपयोग? बेटा, मित्र शोधून काढेन. आपण पुन्हा ही केस सुरू करू. नाही, आता ते होणं नाही. मी तिला अभय दिलंय तिच्या भावासाठी. ती रोज माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असेल. आपण सुटलो म्हणून आनंदात असेल. तिला शोधून काढून माझ्या जन्मठेपेची छाता तिच्या ओटीत घालू? नाही, ते होणार नाही. दीपा, तिने खून केलाय. मग शिक्षा तर झाली ना, तर अयोग्य काहीच नाही. बाबा, खून जरूर तिने केला असेल, पण तिच्या आधी मी इथे पोचले असते तर तो खून नक्की मी केला असता. माझे काम तिने केले. आता ती शिक्षा मी भोगली तर कुठे बिघडले? बाबा, हा माझा निश्चय आहे. त्यात काही बदल होणार नाही. दीपा, तू थोर आहेस. केवढं मोठं मन आहे तुझं. मला तुझा अभिमान वाटतो. रणजित हळुवारपणे म्हणाला. दीपा, मी वाट पाहतोय, हे लक्षात असू दे. दीपाली पोलीस व्हॅनमध्ये बसली. गाडी सुरू झाली. रावसाहेब आणि रणजित दूर दूर जाणाऱ्या त्या निळ्या गाडीकडे पाहत राहिले. डोळ्यातील अश्रूंमुळे गाडी अस्पष्ट दिसू लागली. रणजितने डोळे पुसले. त्यांच्या खांद्यावर रावसाहेबांनी हात ठेवला. डॅडी, रणजित पुटपुटला. रावसाहेबांनी न बोलता त्याच्या खांद्यावर सोपटलो. तो गाडीत बसले. रणजितने गाडी स्टार्ट केली. रावसाहेब काही कामानिमित्त मध्येच उतरले. रणजित एकटा घरी परतला. गाडीतून उतरून त्याने पुढच्या हॉलमध्ये पाऊल टाकले. समोर मीरा आणि समता बसल्या होत्या. मीरा नेहमीप्रमाणे अधूनमधून येत होती, पण रणजित रावसाहेब पूर्वीप्रमाणे तिच्याबरोबर बोलत नव्हते. आपण केलेले कारस्थान अजून कोणाला समजले नाही असेच तिला वाटत होते. आज निकाल लागणार हे समताला माहीत होते, म्हणून ती आली होती. आणि थोड्या वेळाने मीराही आली. समताला तिच्याबरोबर बोलायची इच्छा नव्हती, पण घरी आलेल्यांबरोबर न बोलणं योग्य नाही, म्हणून ती इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती. रणजित आलेला पाहून समता म्हणाली, दादा, काय लागला निकाल? जन्मठेप. बापरे, असं व्हायला नको होतं. समता, खून केलाय तिने. शिक्षा तर होणारच. जन्मठेप म्हणजे काही मोठी शिक्षा नाही. नशीब फासावर गेली नाही, मीरा म्हणाली. आणि रणजितची सहनशीलता संपली. मीरा, दीपाला काय शिक्षा व्हायची होती ती झाली. आता तुझ्याकडून काही ऐकण्याची गरज नाही. तिला फाशी झाली असती म्हणजे तुला आनंद झाला असता ना, हे माहीत आहे मला. पण माझ्या हातात काही असतं तिच्याऐवजी तुला भयंकर शिक्षा केली असती. का त्या गरीब मुलीच्या मागे लागलीस? काय घोडं मारलं होतं तिने? आमच्या सर्वांचा गैरसमज करून देऊन तुला काय मिळालं? काही नाही. बिचारी दीपाली गेली 14 वर्षासाठी गजाआड. आता एक कर, यापुढे कधी आमच्या घरी येऊ नकोस. जा तू, जा. आय से गेट आउट. अरे रणजित, तुला एवढा राग का आला? मी तर सहज बोलले होते. आणि हो, मी काही गैरसमज करून दिला नाही. उगीच काही आरोप करू नकोस तू. असं? वा, खरं सांगितलं तो आरोप झाला. आणि जे काही केलं नाही ते केलं म्हणायचं म्हणजे काय? मीरा, तू मला जास्त बोलायला लावू नकोस. तुला वाटले असेल दीपा खुनी आहे, तिला शिक्षा झाली आहे, तेव्हा रणजित तिच्याकडे पाठ करेल. पण तसं होणार नाही. मी तिची वाट पाहणार आहे, समजलं? आजपर्यंत तुझ्यासारखी मस्तरी खोटारडीच मी पाहिली नव्हती. दादा, पुरे आता. जा पाहू तुझ्या खोलीत, समता म्हणाली. रणजित त्याच्या खोलीत निघून गेला. समता, तू सांगितलंस रणजितला? होय. का? का म्हणून काय विचारतेस? अगं, तू फार मोठी चूक केलीस. त्या अनाथ मुलीला देशोधडीला लावलंस. तुला माहीत होतं दादाच्याबरोबर लग्न करणार आहे, तरीही तू आमचं घर भरून येण्यापूर्वीच तिथे स्मशान शांतता केलीस. तुला तर काही मिळालंच नाही, पण आम्ही सारे दुःखी झालोत. तू सुद्धा हरली आहेस मीरा. जा आता. पुन्हा कधी या घरात येऊ नकोस. मीरा उठली. तिने ते घर सोडले. खाली मान घालून अपमानित झालेली मीरा. दीपाला या घरातून बाहेर काढावं
म्हणून तिने सर्व काही केलं. पण शेवटी आज तिचीच या घरातून हकालपट्टी झाली होती. मी तुझी वाट पाहीन दीपा, मी वाट पाहीन. इकडे दीपाच्या कानावरती रणजितचे वाक्य वारंवार आदळत होते आणि दीपाली कमालीची अस्वस्थ होत होती. आपल्यासारख्या स्त्रीला, समाजाच्या नजरेने खुनी असलेल्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देणं. रणजित, माझं कुठलं तुमचंच मन केवढं मोठं आहे. पण हे काय होत आहे? मी कशासाठी काय केलं आणि आता त्याचा परिणाम काय होतोय? हे असं नको व्हायला. आता बाबा भेटायला येतील तेव्हा त्यांना काय सांगणार? रणजितची समजूत काढायला हट्टच धरायचा, गळ काढायची. जे करता येईल तेवढं करायचं. बाबा ऐकतील माझं. बाबांनी ऐकलं तरी ते रणजित ऐकतील का? रणजित, तुम्ही मला कोऱ्यात टाकलत. माझ्यासाठी एवढी वर्ष थांबणार का? असे स्वतःला आणि बाबांनाही शिक्षा देणार आहात? मागे एकदा बोलताना बाबा म्हणाले होते, दीपा आता रणजितच्या लग्नाचं पाहणार. घरात माणसे कमी असली की खरंच सुनं वाटतं. अमृता, समता आता येणार पाहुण्यांसारख्या नातवंड घेऊन येतील. घरभर दंगा घुरडूस, घर कसं गजबजून जाईल. पण आता बाबांचं हे स्वप्न सारं विचित्र होत आहे. कुणामुळे, कशामुळे घडतं हे सारं? काहीच कळत नाही. प्रत्येक वेळी नियती आपल्या सुखाला खो देत आली आहे. तिचं काम तिने न चुकता बजावलं आहे. काय म्हणायचं या जीवनाला? लहानपणी सारं सुख पारखं झालं, त्यानंतर पोरके झालो आपण. खरंच या नियतीशी आपला अतूट बंध आहे. त्याशिवाय ती का आपला पाठलाग करते आहे? आपण बाबांना लिहिलेले होते, आपले बंध अतूट आहेत, हे तुटणार नाहीत. पण आता समजत नाही. आपले लागेबंधे आहेत तरी कोणाबरोबर? बाबांबरोबर, ज्यांनी आपलं जीवन सावरण्याचा प्रयत्न केला, त्या नियतीबरोबर प्रत्येक वेळी सुखाचा घास काढून घेतला. असं कसलं आपलं प्रारब्ध? प्रत्येक वेळी चौकवा देत आलं. का झाली आपल्याला बुद्धी न केलं खून स्वतःवर घ्यायची? पण नाही, ते होणारच होतं. आपलं नशीब हे असं फाटकं. प्रत्येक वेळी न बोलवता दुःखाचा खडतर मार्ग दाखवायला येणार सोबतीला. त्या फाटक्या नशिबाबरोबर असलेले बंध आपल्याला कधीच का सुख उपभोगू देणार नाहीत. प्रतीक्षा, शिक्षा संपण्याची प्रतीक्षा रणजित करणार आहे. खरंच का त्याची ही प्रतीक्षा आणि आपली प्रतिज्ञा दोन्ही पूर्ण होतील? कोण जाणे या मधल्या काळात काय घडणार आहे? काहीही घडेल. आपल्या जीवनात या असल्या घडामोडी बऱ्याच वेळा आल्या. प्रत्येक वेळी आयुष्य वेगवेगळ्या पातळ्यांवरती फिरत राहिलं. आता एवढ्या खडतर आयुष्यानंतर सुखाची, आनंदाची हिरवळ पसरेल? नाही. तेव्हा ही नियती आपल्याला खो देईल आणि बाजूला सारेल, दुसऱ्याच मार्गाने नेईल. काही सांगता येत नाही काय होईल आपलं. रणजित, तुम्ही सांगू शकाल? बाबा, तुम्ही सांगा काय असेल माझं भविष्यकाळ? की तुम्ही मला बघा, माझं जीवन, माझी कर्मकहाणी ऐकणारे तुम्ही सांगू शकाल? कोणाबरोबर माझे अतुटबंध दृढ होतील? दुःखाबरोबर, सुखाबरोबर, नियतीबरोबर, खतरूट नशिबाबरोबर की रणजित बरोबर? श्रोतेहो, अशा प्रकारे आज आम्ही या कथेचा अंत करत आहोत. या कथेला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. लवकर तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन तुमच्या समोर सादर होऊ. धन्यवाद.